जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यानंतर पुण्याला राहायला गेलेला मुलगा काही दिवसांसाठी गावाकडं आईबापाकडं आला होता. रात्री दारातच पलंगावर झोपलेला असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ही घटना अशी की परभणीच्या पिंपरी देशमुख येथील माधव अवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका तरुणीशी तीर्थक्षेत्र आळंदीस जाऊन प्रेमविवाह केला. 2 ते 2.5 महिन्यापासून ते जोडपं पुण्यात राहत होतं. एकतर मुलानं प्रेमविवाह केला, त्यातच घरात त्रास देत असल्याचा राग मनात होता. याच रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास पुण्यालाहून बोलावून घेतलं. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव अवकाळे आणि त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश अवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता त्यात आरोपी हे घरातील सदस्य असल्याचं निदर्शनास आल्याबरोबर माधव अवकाळे आणि व्यंकटेश अवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाप आणि भावाला अटक करण्यात आली आहे. जातीतील मुलीशी प्रेमविवाह केल्यानंतरही बापाने रागातून आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली.